बाळा, तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर दुर्लक्षित करू नको. कदाचित तुझ्यासाठी हा एक महत्त्वाचा संदेश असेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे, यालाही कदाचित काही कारण असेल. आयुष्यात कधीकधी काही गोष्टी योगायोगाने घडतात, तर काही गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. बाळा, आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही संपत आहे. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. पैशाची अडचण, घरातील समस्या, नोकरीची चिंता, व्यवसायातील नुकसान, मन शांतीचा अभाव, सगळं एकाच वेळी येतं. अशा वेळी माणूस दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे हार मानणे आणि दुसरे म्हणजे देवावर विश्वास ठेवून पुन्हा उभे राहणे. श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील संदेश आपल्याला धैर्य देतात. ते सांगतात की संकट कायमचे नसते. योग्य वेळी योग्य काळ फळ मिळतेच. मात्र यासाठी श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक असतात. जर तू आज हा व्हिडिओ पाहत असशील तर स्वतःला एक प्रश्न विचार की माझे कर्तव्य प्रामाणिकपणे मी करत आहे का? कारण फक्त इच्छा करून बदल होत नाही. बदल घडतो तो आपल्या विचारांनी, कृतीने आणि सातत्याने. आजपासून एक छोटा नियम कर. दररोज काही मिनिटे नामस्मरण, आई वडिलांचा आदर, खोटे बोलणे टाळणे, शक्य तितकी इतरांना मदत करणे, निराश न होता प्रयत्न करत राहणे. हे नियम साधे जरी वाटले, पण यामुळे मनात शांतता, आत्मविश्वास वाढू शकतो. लक्षात ठेव, देव प्रत्येकाची परीक्षा घेतो असे अनेक भक्त मानतात, पण त्या परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी आपले कर्मही तितकेच महत्त्वाचे असते. तू आज दुःखी असशील, पण याचा अर्थ उद्या तसाच राहशील असं नाही. तू आज अपयशी असेल, मग याचा अर्थ तू कायम अपयशीच राहशील असं नाही. तू आज एकटा वाटत असशील, मग श्रद्धा आणि चांगली माणसं तुझी साथ बनू शकतात. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, पण स्वतःच्या प्रयत्नावरही विश्वास ठेव. मनात राग ठेवू नको, मत्सर ठेवू नको, दुसऱ्यांचे वाईट करू नको. कारण मन तितके स्वच्छ, तितका जीवनाचा प्रवास हलका होतो. जर तुझ्या घरात रोज भांडणे होत असतील, तर एकत्र बसून काही मिनिटे प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा. अनेक कुटुंबांना यामुळे मन शांती मिळण्याचा अनुभव वाटतो. जर आर्थिक अडचण असेल तर निराश होऊ नको. खर्चाचे नियोजन कर, नवीन कौशल्य शिक, कामाच्या संधी शोधत राहा. श्रद्धेसोबत कृतीही तितकीच आवश्यक आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, तुझ्या आयुष्यात आशा संपलेली नाही. जोपर्यंत श्वास आहे
तोपर्यंत नवी सुरुवात करण्याची संधी आहे. आता डोळे मिट आणि मनापासून 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ईश्वर तुझ्या जीवनात धैर्य, संयम आणि योग्य मार्ग देव. तुझे कष्ट फळाला येवो. तुझ्या कुटुंबावर सुख शांती नांदो. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.